नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि 10वी गणित भाग 1 मधलं शेवटचं आणि 6वं प्रकरण सांख्यिकी. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला एकूण 12 मार्काचे प्रश्न या परीक्षेवर विचारले जातात. त्यामुळे आजची आपली जी रिव्हिजन आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुमची बोर्डाची परीक्षा जी आहे, पूर्व परीक्षा जी आहे शाळेतली, त्या परीक्षेच्या अनुषंगाने ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रकारचा प्रश्न आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चला पटकन नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे मित्रांनो, ते सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का गणित भाग 1, 2 अवघड जात असेल आणि इतर विषय सुद्धा अवघड जात असतील आणि या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने जर तुमचा अभ्यास चांगला व्हावा, त्यासाठी प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील बोर्डाच्या, तर त्या फ्रीमध्ये तुम्हाला मिळतील. बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंतच्या डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये. दुसरी एक लिंक मी दिली खाली नोट्सची. त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता सगळ्या विषयांच्या. ओके. तर त्या तुम्ही नंतर डाउनलोड करा. त्याचबरोबर आपला WhatsAppचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा खाली आहे आणि WhatsAppचा चॅनल जो आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावर क्लिक करून आपला WhatsAppचा चॅनल सुद्धा मित्रांनो तुम्ही फॉलो करा. चला पटकन जाऊ पुढं. पहिलं गणित तुमच्या समोर आहे मित्रांनो. प्रत्येक प्रकारचं गणित बघायचंय. इथं आपल्याकडे पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय दिला बाबा? इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढायचा आहे. मित्रांनो, मध्य काढण्याच्या पद्धती आहेत 3. सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धत. तर त्याच्यातली सरळ पद्धत एकदम सरळ आहे. सरळ आहे म्हणजे एकदम सोपी आहे. तर पहिले आपण ही पद्धत नीट समजून घेऊ. या पद्धतीमध्ये असतात 4 कॉलम. पहिला कॉलम जो तुम्हाला वेळ दिलेला आहे त्याला जसा तसा लिहायचं, त्याचं काय भेळ करायची नाही. वेळ दिलाय तासामध्ये. त्याच्यानंतर इथं दिले विद्यार्थी संख्या. इथं लिहायची विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या, या विद्यार्थी संख्येला म्हणायचं XI. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सॉरी FI, या विद्यार्थी संख्याला म्हणायचं FI. आता एक लक्षात घ्यायचं, पहिले 2 जे काही तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत त्या जशाच्या तशा पहिल्या 2 कॉलम मध्ये लिहायचं. जास्त डोक्याला टेन्शनच नाही भाऊ. कुठल्या सुद्धा पद्धतीने जर का तुम्हाला आला ना प्रश्न, वर्ग मध्य काढा, तर सरळ पहिल्या दोघांना उचलून आडवे त्यांना उभं लिहून टाकायचं बस. त्याच्यानंतर तिसरा जो कॉलम आहे तिथं लिहायचं वर्ग मध्य. काय लिहायचं बाबा? तिथं लिहायचं वर्ग मध्य, ज्याला म्हणतात XI. आणि त्याच्यानंतर FI गुणिले XI. FI म्हणजे ही जी काही वारंवारता आहे ती आणि XI म्हणजे वर्ग मध्ये, या दोघांचा गुणाकार करून इथं लिहायचा. चला आता आपण जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहूयात. पहिलं वेळ दिलाय बाबा, तो लिहून टाका. 0 ते 2 तास, 2 ते 4 तास, 4 ते 6 तास, 6 ते 8 तास आणि त्याच्यानंतर 8 ते 10 तास आणि खाली लिहून टाका एकूण. भाऊ, मी काय जास्त मोठा काही एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला. जे आडवे होते त्यांना उभं लिहून टाकलं. त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या 7 आहे, 18 आहे, 12 आहे, 10 आहे, 3 आहे आणि टोटल इथं लिहायची समेशन FI बरोबर टोटल. 10 आणि 3 13, 13 आणि 12 25 आणि 18 आणि 7 25, 25 आणि 25 झाले 50. या ठिकाणी 50 आलेला आहे समेशन FI. आता वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय? आता हे सगळे आहेत वर्ग. इथं लिहायचं वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे दोघांच्या मध्ये येणारी संख्या. 0 आणि 2च्या मध्ये कोण येतात? 1 येतात, लिहून टाका. 2 आणि 4च्या मध्ये कोण येतात? 3 येतात, लिहून टाका. 4 आणि 6च्या मध्ये कोण येतात? 5 येतात, लिहून टाका. 6 आणि 8च्या मध्ये येतात 7. 8 आणि 10च्या मध्ये येतात 9. भाऊ, हे लय सोपा विषय. आणि आता FI आणि XI म्हणजे FI म्हणजे हे सगळे, XI म्हणजे हे सगळे दोघांचा गुणाकार. बघा, 7 एके 7 बरोबर. 18 त्रिक 54 झालं. 12 पंचे 60, 10 साती 70 आणि 3 नवे 27 आणि इथं लिहायचं समेशन FI आणि XI. बरं का, इथं लिहायचं हे समेशनचं चिन्ह FI XI म्हणजे FI आणि XI यांची बेरीज. बघा, 7 आणि 4 11, 11 आणि 7 झाले 18, 18 चे 8, हातच्याला आला 1,
1 आणि 5 झाले 6, 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, 19 आणि 2 झाले 21, तर 218. समेशन एफ आय एक्स आय 218 आणि समेशन एफ आय बरोबर 50. आता सरळ पद्धतीने मला मध्य काढायचं आहे मित्रांनो. सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र आहे समेशन एफ आय गुणिले एक्स आय भागिले समेशन एफ आय. भाऊ जास्त टेन्शन घ्यायचं नाही, फक्त सूत्रात किमती टाकायच्या. समेशन एफ आय एक्स आय 218 आणि समेशन एफ आय किती 50. मग इथं लिहून टाका 218 भागिले 50. आता 218 ला 50 ने इमानदारीत भाग लावा बघा. 218 भागिले करायचं 50. 50 चोक या ठिकाणी आपल्याकडे आले 200. 218तून 18 गेले, सॉरी 218 मधून 200 गेले, राहिले 18. एक शून्य देवाला एक पॉइंट घेतला. 50 त्रिक 150. 180 मधून 150 गेले 30. एक शून्य घेतला. 50 चक आपल्याकडे 300 म्हणजे 4.36. 4.36 पुढे लिहायचं तास. भाऊ तास का लिहिलं? कारण इथं वर्गामध्ये तास आहे. जे वर्गामध्ये असतात ते एकक तिथं लिहून टाकायचं. विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा ते आपण पाहिलेलं आहे. आता पुढची एक महत्वाची पद्धत आपण बघू. तत्पूर्वी याचा तुम्हाला जर झेरॉक्स मारून घ्यायची असेल म्हणजे स्क्रीनशॉट तुमच्या भाषेमध्ये, तर तो स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. आपण झटक्यान पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न मध्य काढायचा आहे. पण आता पुढची एक पद्धत बघू. ती पद्धत तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. बघा जरा नीट या पद्धतीमध्ये काय दिलंय. एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयामध्ये दिलाय आणि वाहनांची संख्या यांची वारंवारता दिली आहे. तर त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. आता गृहीत मध्य पद्धत मित्रांनो, प्रत्येक पद्धत अशा प्रकारे समजून घ्यायची मित्रांनो, ही गृहीत मध्य पद्धत सुद्धा, की या प्रकारचं कुठलंही गणित आलं ना भाऊ मला सोडवता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गणिताची तयारी करावी लागणार आहे. कुठलंही गणित अशा प्रकारे समजून घ्यायचं. कुठलं सुद्धा ज्यावेळेस तुम्ही एखादं नवीन गणित तुमच्या समोर येतं आणि ते गणित जर का तुम्हाला समजून घ्यायचंय भाऊ अशा प्रकारे समजून घ्यायचं ना, त्या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी मला सोडवता आलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक गणित आपण समजून घेतलं पाहिजे. न समजता कधीच पुढे जाऊ नका मित्रांनो. तुम्हाला अजिबात फायदा होणार नाहीये. गणितात घोकमपट्टी चालत नाही. समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. ओके, यस. तर बघा या ठिकाणी जमा कर दिलाय, त्याला पहिला आडवा आहे त्याला उभा लिहायचा मित्रांनो. आपल्याला पहिली गोष्ट बघा, इथं कॉलम असतात 5. सरळ पद्धतीमध्ये 4 कॉलम असतात आणि गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 कॉलम असतात, म्हणजे 5 स्तंभ असतात. पहिल्या स्तंभात जो काही या ठिकाणी दिलेला आहे वर्ग जमा कर, कर जो दिलेला आहे आपल्याला तो रुपयामध्ये आपल्याला जो दिलाय त्याला लिहायचंय. त्याच्यानंतर ही वाहन संख्या म्हणजे वारंवारता आपल्याला दिलाय. वाहन संख्या जी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला लिहायची. ती म्हणजे वारंवारता आहे म्हणून त्याला एफ आय म्हणायचं. त्याच्यानंतर एक वर्ग मध्य काढायचा मित्रांनो. इथं वर्ग मध्य तुम्हाला काढायचा आहे. हा एक कॉलम तुम्हाला माहिती पाहिजे. वर्ग मध्यानंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं असतं डी आय. भाऊ डी आय म्हणजे आहे तरी काय, तर डी आय म्हणजे या ठिकाणी एक्स आय वजा ए. ओके, लक्षात घ्यायचं. डी आय म्हणजे या ठिकाणी एक्स आय वजा ए. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या खूपच या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या. डी आय ची किंमत काढायची, त्यानंतर एफ आय डी आय. चला डी आय ची किंमत मी तुम्हाला सांगतो नंतर कशी काय काढायची ते सगळ्या गोष्टी. आता बघा इथे आपण पहिली गोष्ट आहे ना, हे जे कर दिलाय तो या ठिकाणी लिहू. 300 वजा 400, त्याच्यानंतर 400 वजा 500, त्याच्यानंतर 500 वजा 600, सॉरी वजा नाही 500 ते 600 आणि 600 ते 700, त्याच्यानंतर 700 ते 800. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत. 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700, 700 ते 800. झालं. आता वाहनांची संख्या 80, 110, 120, 70 आणि त्याच्यानंतर आहेत 40. आता वर्गामध्ये आपल्याला काय काढायचं. वर्गामध्ये म्हणजे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या. आता या दोघांच्या मध्ये येणाऱ्या संख्या बघा कुठल्या कुठल्या. बघा 30 आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 300 आणि 400 यांच्यामध्ये येणारी संख्या आहे. 300 आणि 400च्या मध्ये येणार 350. त्याच्यानंतर 400 आणि 500, 400 आणि 500 यांच्यामध्ये येणारे 450. 500 आणि 600च्या मध्ये येणारे 550. त्याच्यानंतर 600 आणि 700च्या मध्ये येणारे आपल्याकडे 650 आणि 700 आणि 800च्या मध्ये येणारे 750. मित्रांनो वर्गमध्ये काढणे हे खूप सोपं आहे. वर्गमध्ये काढता प्रत्येकाला आलं पाहिजे मित्रांनो, कारण वर्गमध्ये जर का चुकला तर आपला पुढचा सगळा कार्यक्रम चुकणार.
त्याच्यामुळे वर्ग मध्य आपण अतिशय व्यवस्थित काढून घ्यायचा. चला आता पुढे जाऊयात. पुढचा प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय वर्ग मध्य आपण काढला. आता डी आहे मित्रांनो, डी ची किंमत काढणं पण सोपं आहे. बघा एक 0 मिनिटं फक्त या ठिकाणी आपण घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात. थोडस सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? काही मुलांना क्लिअर दिसत नाही. जरा प्लीज जरा ऑपरेटरला विनंती आहे की आपण जरा थोडंसं या ठिकाणी क्लिअर कराव्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पोरांना व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ची जी किंमत आपल्याला काढायची आहे तर ती आपण या ठिकाणी ची किंमत काढूयात. बघा डीआय म्हणजे काय? डीआय म्हणजे एक्सआय वजा ए. एक्सआय वजा ए. आता याच्यामध्ये ए ची किंमत म्हणजे काय भाऊ? लक्षात घ्या. ए ची किंमत म्हणजे जो सगळ्यात मधी, भाऊ मधी कोण आहे? 550 आहे. त्याला म्हणायचं भाऊ तू ए आहे. म्हणजे इथं ए ची किंमत बरोबर 550. म्हणजे आता एक्सआय वजा ए म्हणजे एक्सआय या सगळ्यांमधून मला ए ला वजा करायचं, म्हणजे 550 ला वजा करायचं. मग 350 वजा 550, 350 वजा 550. 350 मधून तर 550 जात नाही. भाऊ मग 550 मधून 350 ला वजा कर. काय प्रॉब्लेम आहे का? टेन्शन घ्यायचं नाही. 550 मधून 350 गेले 200, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 200. ओके, इथं वजा 200 येईल. या ठिकाणी आपण लिहूयात वजा 200. झालं. त्याच्यानंतर 450 वजा 550, 450 वजा 550 बरोबर वजा 100. या ठिकाणी लिहा वजा 100 तुमचा पहिला नंबर. 550 वजा 550 0. 650 वजा 550 100. त्याच्यानंतर 750 वजा 550 200. या सगळ्यांमधून एक्सआय मधून आपण काय केलं बाबा? 550 ला वजा केलं, म्हणजे ए ला वजा केलं. झालं. आता एफआयडीआय एकदम साधा सोपा विषय. एफआयडीआय म्हणजे एफआय बघा हे 80 110 120 70 70 हा आणि हे जे काही डीआय मध्ये आले त्यांचा गुणाकार. जसं की 8 दुने 16 वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 16,000 या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहे. त्याच्यानंतर 110 गुणिले 100 की झाली वजा 11. बघा 11 1 11 आणि हे 3 शून्य 11,000 या ठिकाणी आलं वजामध्ये. त्याच्यानंतर 120 गुणिले 0 0 आलं. त्याच्यानंतर 70 गुणिले 100 7,000 आपल्याकडे या ठिकाणी आले. आणि त्याच्यानंतर 40 गुणिले 200 4 दुने 8 8,000 आपल्याकडे आलं. आता इथं समेशन एफआय आणि डीआय आपल्याला या ठिकाणी काढायचे बरोबर. आणि इकडे आपल्याला काढायचे असते समेशन एफआय. आता ही समेशन एफआय या ठिकाणी किती असणार आहे? तर इथे आपल्याला दिलाय का आकडा नाही दिला. बेरीज करा बघा. 120 आणि 110 230. 230 आणि 80 आपल्याकडे किती होतात? 310 होतात. 310 आणि आपल्याकडे 70 380 होतील. 380 आणि 40 झाले 420. म्हणजे समेशन एफआय बरोबर 420 आपल्याकडे झालेलं आहे. परत बघा 70 आणि 40 11 111. 111 आणि सॉरी 110. 110 आणि 110 220. 220 आणि 120 झालं 340. 340 आणि 80 झालं आपल्याकडं 420. तर इथं 420 आहे समेशन एफआय. आता या एफआयडीआय ची बेरीज काय येणार बाबा? इथं बेरीज करताना लक्षात घ्या, हे दोघ जण वजामध्ये, हे दोघ जण अधिक मध्ये. भाऊ पहिले या दोघांची बेरीज करा, मग या दोघांची करा, मग नंतर त्या जी काही उत्तर येईल त्यांची दोघांची करा. बघा कशी. 16 आणि 11 किती? 27 झाले. वजा या ठिकाणी झाले आपल्याकडं 27,000. इथं बेरीज येईल वजा 27,000. इथं 7 आणि 8 किती झाले बाबा? 15,000. मग आता बघा वजा 27 आणि अधिक 15 वजा अधिक वजा बाकी. 27 मधून 15 वजा करा. 27 मधून या ठिकाणी 15,000 ला काय करायचं आपल्याला? वजा करायचंय. 7तून 5 गेले 2, 2तून 1 गेला 1 आणि 1 2 3,000. या ठिकाणी 12,000 मला उत्तर मिळालं. पण ते 12,000 कशामध्ये मिळणार आहे? वजामध्ये. वजा 12,000 आपल्याला या ठिकाणी इथे लिहावे लागतील. वजा 12,000. ओके, वजा 12,000. इथं बेरीज आपल्याकडे आलेली आहे वजा 12,000. ओके. मग आता बघा मला काय काय मिळालं? माझ्याकडं समेशन एफआय 420 आहे. एफआय डीआय 12,000 आहे. वजा 12,000 आहे. एफआय डीआय ची किंमत वजा 12,000 आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ए ची किंमत 550 आहे. या सगळ्या माहितीच्या आधाराने आपल्याला मध्यक काढायचा आहे. तो काढताना आपण काय करू? इथं गृहीत मध्य पद्धती अगोदर डी बार काढायचा असतो. समेशन एफआय एक्सआय भागिले समेशन एफआय हे सॉरी समेशन एफआय डीआय. समेशन एफआय डीआय भागिले समेशन एफआय हे सूत्र वापरून समेशन एफआय डीआय किती बाबा? वजा 12,000. इथं लिहून टाका वजा 12,000. आणि भागिले समेशन एफआय किती? 420 आहे. इथं लिहून टाका 420. आता बघा 12,000 ला आपल्याला 420 ने भाग लावायचा. इथं आपण कॅल्क्युलेशन करू. 420 बरं का. बघा 0 0 गेले. आता 12 आणि 42 6च्या पाड्यात येतात. बघा 6 दुने 12 आणि हे 2 शून्य आणि 6 7 42 म्हणजे 200 भागिले 7. म्हणजे तुम्ही 200 ला 7ने भाग लावा. 7ने भाग लावायचा आहे 200 ला. जे काय उत्तर येईल ते या दोघांचा भागाकार असणार आहे. बघा 7 दुने 14
20तून 14 गेले 6, 1 0 गेला. 7 8 56. त्याच्यानंतर बघा 60 मधून 56 गेले 4 1 0 घेतला, 1 पॉइंट घेतला. 7 5 35 लिहिले बरोबर. 5 घेतला, 1 0 घेतला. 7 7 49 म्हणजे 28.57 आलं. फक्त वजामध्ये लिहा. वजा 28.57 वजा 28.57. इथे डी बारची किंमत काय? वजा 28.57. ठीक आहे. आता मी काय करतो बाबा, मला डी बारची किंमत मिळाली. आता पुढचं माझं काय काम आहे, की मला या ठिकाणी मध्यक काढायचा आहे भाऊ. मग मध्यक काढायचं सूत्र, मध्यक कसा काढायचा? मध्यक गृहीत मध्य पद्धतीने काढायचा आहे. मग ते काढायचं सूत्र ए अधिक डी बार लक्षात घ्यायचं. ए ची किंमत किती? 550. मग इथं लिहून टाका बाबा 550 550. आणि डी बारची किंमत किती? वजा 28.57. मग इथे लिहा वजा 28.57. तर 550 जे आहेत त्याच्यातून वजा करायचं 28.57 ला भाऊ. बघा करा वजा. इथं 0 0 लिहा. शून्यातून 7 जात नाही. 10तून 7 गेले 3, हातच्याला 1. परत 10तून 5 आणि 1 6 गेले 4, हातच्याला 1 आला. परत 10तून 8 आणि 1 9 गेला 1, हातच्याला 1 आला. 5तून 3 गेले 2 आणि हे 5 521.43. इथं आपल्याकडे किती येतील रुपये? 521.43. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. इथं रुपये काय लिहिले? कारण कर रुपयामध्ये आहे. तर 521.43 याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण मध्यक कसा काढायचा, मध्य कसा काढायचा, सॉरी मध्यक नाही, आपण मध्य काढतो, सॉरी माफ करायचं, आपण मध्यक लिहिलं, आपल्याला इथं मध्य काढायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण मध्य काढू शकतो. तर याचा जरा एक स्क्रीनशॉट घेऊन शकताय तुम्ही, जरा योग्य स्क्रीनशॉट. मगाशी चुकून मध्यक काढलं. मध्यक काढायची एक वेगळी पद्धत आहे. हा झाला मध्य, आपण मध्य काढतोय. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न. आता मध्यक काढायचा आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. आता पुढची एक पद्धत. मगाशी गृहीत पद्धत झाली, त्याच्या अगोदर सरळ पद्धतीने बघितलं. तर आता आपण मध्य कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. तर मध्य काढण्याची ही जी पद्धत आहे, हिला आपण मध्य प्रमाण विचलन पद्धत म्हणतो. ज्याच्यामध्ये किती स्तंभ आहेत? 1 2 3 4 5 6 स्तंभ आहेत. तर पहिला जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये आपण काय करा? निधी लिहा रुपयामध्ये. दुसऱ्यामध्ये कर्मचारी संख्या. म्हणजे पहिले 2 स्तंभ जशीच्या तसे सगळ्यांमध्ये असतं तसंच. पहिलं काय बाबा? निधी आहे. निधी कशामध्ये आहे बाबा? रुपयामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर कर्मचारी संख्या आहे. कर्मचारी संख्या आपल्याला दिले. कर्मचारी संख्या. कर्मचारी संख्या आपल्याला दिसते FI, तिला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर वर्ग मध्य आपल्याला काढायचा असतो, माहितीये, वर्ग मध्य काढायचा असतो, त्याला आपण XI म्हणतो. त्याच्यानंतर आपण काय करतो? DI काढतो. DI म्हणजे A वजा XI. बरं, सॉरी, XI वजा A. XI वजा A आपण या ठिकाणी करत असतो. XI वजा A. त्याच्यानंतर DI नंतर आपल्याला काय करायचं? G काढायचा असतो. सॉरी, G नाही, UI काढायचा असतो. UI म्हणजे काय बाबा? UI म्हणजे DI भागिले G. आता G म्हणजे काय? G म्हणजे पार्ले जी नाही. G म्हणजे नेमका काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, थोड्या वेळाने. पहिला इथं करा FI UI. हा एक कॉलम आहे. तर अशा प्रकारे हे जे काही स्तंभ आहेत ते स्तंभ आपण नीट समजून घेतले पाहिजेत. आता हे स्तंभ जे आहेत ते आपण भरूयात एक एक करून. निधी हे दिलाय, याला लिहून टाका. 0 ते 500, 500 ते 1000, त्याच्यानंतर 1000 ते 1500, बरोबर. त्याच्यानंतर 1000 ते 1500 आणि 1500 ते 2000 झालं. अजून आहे का बाबा? हायस्ट 2000 ते 2500, त्याच्यानंतर 2000 ते 2500. ठीक आहे. आणि इथं लिहायचं एकूण. झालं. आता बघा कर्मचारी संख्या जी दिली तीच लिहायचं. 35, 28, 32, 15, 10. समेशन FI बरोबर किती? बघा या ठिकाणी 35, बघा 28 आणि 32 60 होतात. 60 आणि हा 70. 35 आणि 15, 60 आणि हा 70. 70 आणि 15 आपल्याकडे झाले 85. 85 आणि 35 आपल्याकडे झाले 120. ठीक आहे. आता वर्गमध्य म्हणजे माहितीये 0 ते 500च्या मध्ये येणारी संख्या, म्हणजे ज्या वर्गांच्या मध्ये येणारी संख्या. आता 0 ते 500च्या मध्ये कोण येतात बाबा? 250. लिहून टाका. 500 ते 1000 मध्ये येणारे 750. 1000 ते 1500 मध्ये येणार 1250. 1500 ते 1200 मध्ये येणार 1750. 2000 ते 2500 मध्ये येणार 2250. हे झाले वर्गमध्य. आता DI म्हणजे XI वजा A. XI ची किंमत काय बाबा? हे सगळे. आणि A बरोबर आपल्याकडे या ठिकाणी काय असणार आहे? मध्ये कोण आहे? 1250. या ठिकाणी A बरोबर आपण काय करू? 1250 ला घेऊ. ओके, या ठिकाणी A ची किंमत आपल्याकडे असणार आहे 1250.
50. ठीक आहे, इथं लिहू 1250. ए बरोबर 1250. आता 1250 मधून या सगळ्यांमधून 1250 ला वजा करायचं. 250 वजा 1250. 250 वजा 1250. 250 मधून 1250 जात नाही. मग 1250 मधून 200 गेले 1000 आले. फक्त लिहिताना वजा 1000 लिहून टाका. इथे लिहायचं वजा 1000. 750 वजा 1250 कॅल्क्युलेशन करा. इथे येईल वजा 500. 1250 वजा 1250 0. 1750 वजा 1250 500. 2250 वजा 1250 1000. झाला विषय. आता युआय. युआय म्हणजे डीआय भागिले जी. जी म्हणजे काय? अशी संख्या, मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने या सगळ्यांना भाग दिला. आता या सगळ्यांना तसं बघायला गेलं, शून्याने भाग जातो, एकाने भाग जातो, दोनाने भाग जातो, त्याच्यानंतर चाराने भाग जातो. ओके, 5ने भाग जातो, 10ने भाग जातो, 25ने भाग जातो, 50ने भाग जातो, 100ने भाग जातो, 200ने भाग जातो, 125ने भाग जातो, 250ने भाग जातो, 500ने भाग जातो या सगळ्यांना. ओके, मग या सगळ्यांमधली मोठ्यात मोठी संख्या कुठली? 500. 500ने भाग जातो सगळ्यात मोठी संख्या, म्हणून जी बरोबर आपण या ठिकाणी काय घेऊ? 500 घेऊ. मग या सगळ्यांना 500ने भाग लावू. 1000ला 500ने भाग लावला 2 आले, वजा 2. 500 एके 500 म्हणून 1 0. 500 एके 500, 500 दोन्ही 1000. या सगळ्यांना 500ने आपण भाग लावला. आता एफआय आणि युआय करा. एफआय काय बाबा? 35, 28, 32, 15, 10. युआय म्हणजे हे सगळे बघा, यांचा गुणाकार करून टाका. बघा काय होईल? 35 दुने 70, वजा आहे म्हणून वजा 70. 28 एके 28, वजा आहे म्हणून वजा 28. 32 गुणिले 0 0. 15 एके 15, लिहून टाका 15. आणि 10 दुने 20, या ठिकाणी लिहा 20. आणि इथं लिहायचं समेशन एफ आय आणि यू आय. इथं लिहू समेशन एफ आय आणि यू आय. बघा काय आहे. आता वजा वजा अधिक, या दोघांची बेरीज वेगळी करा, जी आपल्याकडे वजा 98 येईल. आणि या दोघांची वेगळी करा, जी 20 आणि 15 35 येईल. 98 मधून 35 वजा करा, कारण वजा अधिक वजा बाकी. 98 मधून 35 वजा केले, काय राहिले? 8तून 5 गेले 3, 9तून 3 गेले 6, 63. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 63. वजा 63 झाला आपला समेशन एफ आय यू आय. आता मला काढायचं आहे मध्य. कशा पद्धतीने? मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. पहिलं यू बारची किंमत काढू आपण. यू बारची किंमत काढू. यू बारची किंमत काढायचं सूत्र एफ आय यू आय भागिले समेशन एफ आय. आता एफ आय यू आय ची किंमत वजा 63 आपण या ठिकाणी काढली. आणि समेशन एफ आय या ठिकाणी किती आले? इथं टोटल आले 120. ओके, ही 120 बेरीज आहे. मग इथं लिहा 120. 63ला 120 ने भाग लावून टाका. 120 ने भाग लावायचा आहे 63ला. बघा पहिला घेतला 0 घेतला, इथं 0 पॉईंट घेतला, इथं 0. बघा 12 पंचे 60. 12 पंचे 60 म्हणजे 120 पंचे 600. 630 मधून 600 गेले, 30 राहिले, 1 0 घेतलं. 12 दुने 24 म्हणजे 240. 60 आले, 1 0 घेतला. 12 पंचे 60, 525. 0.525. फक्त वजा आहे म्हणून या ठिकाणी लिहा वजा 0.525. तर अशा प्रकारे मला यू बार मिळाला. यू बार मिळाला, पण यू बार नाही काढायचा, मला मध्य काढायचा आहे. मध्य कुठल्या पद्धतीने? प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं आहे. मग काय बाबा सूत्र आहे? ए अधिक जी गुणिले यू आय. ओके, जी गुणिले यू आय. आता ए ची किंमत किती बाबा आपल्याकडे? ए ची किंमत मला इथं 1250 मिळालेली आहे. 1250 अधिक जी किती आहे? जी ची किंमत 500 आहे. मग या ठिकाणी लिहा 500 गुणिले वजा 525, वजा 0.525, 0.525. आता या दोघांचा गुणाकार करा. बघा या ठिकाणी 525 गुणिले 500 करा. बघा हे 2 शून्य आपण इथे लिहूच. 5 5 25 चे 5 हातच्याला आले 2. 5 दुने 10 आणि 2 12 चे 2 हातच्याला आले 1. 5 5 25 आणि 1 झाला 26. परत एकदा बघा 5 5 25 हातच्याला आले 2, बरोबर 2 लिहिले. 5 दुने 10 आणि 2 12 चे 2 हातच्याला आला 1. 5 5 25 आणि 1 26. 1 2 3 घरं सोडून पॉईंट म्हणजे 262.5. इथे आलं 262.5. इथं फक्त वजा लिहा 262.5 आणि इथं लिहायचं 1250. 1250 वजा 262.5. ओके, आता 1250 मधून काय वजा करायचंय? 262.5 वजा करा. 262.5 वजा करा. इथं 0 पॉईंट. 10तून 5 गेले 5, 1 आला. सॉरी 10तून 5 गेले 5 हातच्याला 1 आला. परत इथून 10तून 2 आणि 1 3 गेले. 10तून 3 गेले 7, बरोबर. परत हातचा आला. परत इथं 15 मधून 6 1 7 गेले. 15तून 7 गेले 8, परत हातचा आला. 12तून 3 गेले 9, 987.5. आपल्याकडे इथं उत्तर किती आलं? 987.5 रुपये. 987.5 इतकं या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे उत्तर. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे. तर ही जी पद्धत आहे हिला आपण म्हणतो मध्य प्रमाण विचलन पद्धत. बघा 3 पद्धती जर तुम्ही बघितल्या तर सरळ पद्धतीमध्ये 4 स्तंभ असतात, गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 स्तंभ असतात आणि मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये हे तुम्हाला 6 स्तंभ दिसतात. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर बघा मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तर मध्य तर बघितलं. आता मध्यानंतर आपण मध्यक कसा काढायचा तो आपण बघणार आहोत. बघा मध्यक सोपा प्रश्न आहे. मध्यक काढताना आपल्याला काय या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, की 3 स्तंभ आपल्याला या ठिकाणी तयार करायचे. पहिले 2 स्तंभ जसे तसे लिहून टाका मित्रांनो. त्या पहिल्या 2 स्तंभामध्ये आपल्याला काहीच नाही करायचं. त्या पहिल्याच 2 स्तंभांमध्ये आपल्याला काय टेन्शन नाही. पहिले दोघं जसे तसे. पहिलं काय बाबा दैनंदिन कामाचे तास. बघा मध्यक काढताना हे सूत्र मी तर या ठिकाणी लिहिलेलं आहे तुमच्यासाठी. पण हे जे पहिले जे 2 स्तंभ आहेत त्यांना तसे तसे लिहा. इथे लिहा दैनंदिन दैनंदिन कामाचे तास. दैनंदिन कामाचे तास. कामाचे तास या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. हे वर्ग. त्याच्यानंतर कर्मचारी संख्या. कर्मचारी संख्या. ओके. आणि त्याच्यानंतर इथं लिहायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कर्मचारी संख्यानंतर इथे लिहायची आहे आपल्याकडे संचित वारंवारतापेक्षा कमी. संचित वारंवारता. संचित वारंवारतापेक्षा कमी. ओके. पेक्षा कमी. संचित वारंवारतापेक्षा कमी. ठीक आहे. याला म्हणायचं सीएफ आपण त्याला म्हणतो. संचित वारंवारतापेक्षा कमी. आता इथे ह्या 2 स्तंभ लिहून टाका बाबा 8 ते 10, 10 तास, 10 ते 12 तास, 12 ते 14 तास, 14 ते 16 तास. ओके एवढं. कर्मचारी संख्या काय बाबा 150, त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर 50 झालं. आता याच्या ह्या 2 गोष्टी लिहिल्यानंतर बघा 4च या ठिकाणी गोष्टी दिसतात. 4च या ठिकाणी आपल्याकडे स्टॅटिस्टिक मध्ये गोष्टी आहेत. तर आता हे झाल्यानंतर संचित वारंवारता लिहायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता ही संचित वारंवारता कशी लिहायची एकदम सोपं आहे बघा. पहिला 150 जशा तसे भावा तू इथंच थांब. 500 ला म्हणायचं जाऊ नको लांब. बघा आता हे 150 अधिक 500 करायचं. लक्षात घ्या 150 अधिक 500 650. आता परत हे 650 इथं लिहायची टोटल. 650 अधिक हे 300. 650 आणि 300 किती झाले बाबा 950. आणि हे 950 अधिक परत हे 50 करा. 950 अधिक 50 1000. समजलं तुम्हाला संचित वारंवारता कशी काढली? एकदम सोपं आहे, की या ठिकाणी 150 जसे तसे लिहायचे. त्याच्यानंतर 150 अधिक हे 500 650. 650 ला लिहिलं अधिक 300 950. 950 ला लिहिलं अधिक 50 बरोबर 1000. आता एक काम करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट n/2 ची किंमत काढायची पहिली. n/2. n ची किंमत 1000 आणि भागिले 2 ची किंमत 2च. 1000 ला 2 ने भागलं 500. आता हे घेतल्यानंतर सीएफ संचित वारंवारता शोधायची. ती कशी? संचित वारंवारता अशी शोधायची की जी 500 पेक्षा कमी आहे. 500 पेक्षा कमी या सगळ्यांमध्ये कोण आहे? या सगळ्यांमध्ये 650 तर नाहीये. 950 500 पेक्षा मोठे, 1000 500 पेक्षा मोठे, तर 150 500 पेक्षा कमी आहे. कधी-कधी काय होईल माहितीये का? 650 येऊ शकतं, त्याच्यावरती 150 येऊ शकतो, त्याच्यावरती 100 येऊ शकतं, त्याच्या आधी 50 येऊ शकतं. मग याच्यामध्ये 150, 100, 50 या 3 संख्या 500 पेक्षा लहान आहेत. मग तुम्ही सगळ्यात मोठी संख्या घ्यायची. ओके. मग सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 150 काय झाला आपला सीएफ म्हणजे संचित वारता या सूत्रांमधला सीएफ. मग एफ म्हणजे काय? एफ म्हणजे सीएफच्या खाली जो असतो ना त्याला घ्यायचं एफ. ओके. आणि हा झाला तो तुमचा मध्यक वर्ग मला घ्यायचा. हा एफ घेतला वारंवारता तर हा मध्यक वर्ग. आणि मध्यक वर्गामध्ये एल म्हणजे काय? खालची वर्ग मर्यादा. ही जी 10 आहे तिला आपण एल म्हणतो, खालची वर्ग मर्यादा. आणि एच म्हणजे वर्गांतर म्हणजे या दोघांमधलं अंतर. 12 तून 10 गेले 2 हे अंतर. मग या ठिकाणी बघा या बाकीच्या किमती आपण लिहूयात. एल बरोबर किती बाबा या ठिकाणी असणार आहे? 10 असणार आहे. एच बरोबर किती? 2 असणार आहे. 12 तून 10 गेले 2. आणि एफ बरोबर आपल्याकडे किती आहे? 500. तर या सगळ्या गोष्टी आता या सूत्रामध्ये टाका. तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली मिळेल. बघा एल ची किंमत किती? 10 आहे. 10 लिहून टाका. अधिक एन भागिले 2 ची किंमत आपल्याकडे 500 आहे. वजा सीएफ किती आहे बाबा? आपल्याला सीएफ किती काढली? सीएफ बघा इथे 150 आहे. 150 भागिले एफ किती आहे? 500 आहे. आणि गुणिले एच ची किंमत आपल्याकडे 2 आहे. बघा 10 अधिक 500 तून 150 गेले 350 राहिले. बरोबर भागिले आपल्याकडे आलं 500 गुणिले 2. बघा 10 आपल्या जागेवर अधिक 350 गुणिले 2 किती झाले बाबा? 700. 700 भागिले 500 बरोबर 10 अधिक 700 भागिले 500 चा अर्थ हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले म्हणजे 705. म्हणजे 5 ने तुम्हाला 7 ला भाग लावायचा. बघा
5 एक्के 5, 7तून 5 गेले 2, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला, 5 चोक 20 किती आलं 1.4. तर या ठिकाणी आपण लिहू 10 अधिक 1.4. 10 अधिक 1.4 किती झाले 11.4 तास. मित्रांनो अशा प्रकारे आपण मध्यक काढू शकतो. एकदम सोपं आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ रिपीट बघा, तुमच्या लक्षात येईल मध्यक कसा काढायचा. तर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत सांख्यिकी मधल्या. सिंपल आहे. पुढे जाऊ थोडंसं बघा. पुढचा पॉइंट बघू. पुढचा मुद्दा आता बहुलक काढा. मित्रांनो बहुलक काढायचं लय सोपं आहे. बहुलक काढताना काय जास्त डोक्याला ताप नाही. ह्या दोघांना आडवे आहेत त्यांना उभं लिहून टाका. बघा आडवे आहेत त्यांना उभं लिहून टाकायचं कसं बाबा, दुधातील स्निग्धांश. स्निग्धांश आपल्याला दिलेला आहे. दुधातील स्निग्धांश आपल्याला या ठिकाणी दिलाय. स्निग्धांश जो आहे तो टक्क्यामध्ये दिलेला आहे. आणि इथं दिलंय संकलित दूध. संकलित दूध. संकलित दूध. आता हे जे संकलित दूध आहे ते आपण या ठिकाणी लिटर मध्ये दिलं. बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी आता एक काम करा. हे जे स्निग्धांश दिले इथं लिहा 2 ते 3, इथं लिहायचं 3 ते 4, इथं लिहायचं 4 ते 5, इथं लिहायचं 5 ते 6, त्याच्यानंतर लिहायचं 6 ते 7. 2 ते 3 बघा किती 30 आहे, 70 आहे, 80 आहे, 60 आहे, 20 आहे लिहिलं. आता बहुलक काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बहुलक वर्ग शोधायचा. सगळ्यात जास्त वारंवारता कोणाची आहे बाबा 4 ते 5 या वर्गाची 80, त्याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर. त्याला म्हणायचं F1. हा झाला बहुलकीय वर्ग. 80 ला म्हणायचं F1. 80च्या F1 च्या अगोदर F0 येतो म्हणून 80च्या अगोदर जी संख्या असेल ती F0 आणि F1 च्या नंतर F2 येतो म्हणून 80च्या नंतर जी असेल ती F2. झालं. आता याच्यामध्ये L बरोबर काय असणार आहे बाबा, L बरोबर माहिती आहे खालची वर्ग मर्यादा म्हणजे 4 आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर H बरोबर काय असणार आहे, 5तून 4 गेले 1 झालं. आणि बाकी F1, F0, F2 या किमती तुम्हाला इथे दिसतात. आता सूत्रात फक्त किमती टाका, कॅल्क्युलेशन करा, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. बघा L बरोबर काय बाबा, या ठिकाणी L बरोबर 4 आहे. मी म्हटलं 4 अधिक F1 वजा F0. F1 80, F0 70. मग या ठिकाणी आपण लिहा 80 वजा 70. 80 वजा 70 भागिले 2 गुणिले F1 किती बाबा 80, वजा F0 किती 70 आणि वजा F2 किती 60 आहे. मग इथं लिहून टाकायचं 60. बरोबर. गुणिले H किती बाबा, 5तून 4 गेले 1 झालं. H बरोबर 1. 4 आपल्या जागेवर अधिक 80 मधून 70 गेले 10 भागिले 80 दुने 160 वजा इथं वजा वजा अधिक 70 मधून 60, 70 आणि 60 झाले 130. इथं लिहायचं 130 आणि गुणिले इथं 1 जसाच्या तसा. त्या एकाला नाही लिहिलं तरी चालेल पण ठीक आहे. 4 अधिक 10 भागिले 160 मधून 130 गेले 30 राहिले. आता 4 अधिक 10 ला 30 ने भाग लावा. 30 ने भाग लावायचा आहे 10 ला. एक शून्य घेतलं, एक शून्य पॉईंट घेतला, 30 त्रिक 90. 100 मधून 90 गेले 10, परत एक शून्य घेतला, 30 त्रिक 90. म्हणजे 0.3333 पुढे वाढत जाणार आहे. इथं आपण लिहू 0.33. याचाच अर्थ 4 अधिक 0.33 म्हणजे 4.33% आपण असं म्हणू शकतो की स्निग्धांश जो आहे त्याचा बहुलक जो आहे तो 4.33% असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बहुलक काढा. मित्रांनो मध्य, मध्यक, बहुलक तिघांपैकी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला हमखास विचारले जातात. त्याच्यामुळं या प्रश्नांकडे आपल्याला नीट बघायचं आहे. हे सगळे प्रश्न नीट समजून घ्यायचे जे आपण आता सध्या बघतोय ते. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं, पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. भाऊ लय सोपा प्रश्न, लय सोपा. आयतालेख काढताना काय करायचं बाबा, सगळ्यात पहिली गोष्ट जे विद्यार्थ्यांची उंची दिले ते वर्ग दिलेत ते वर्ग इथं खाली लिहायचे. बघा पहिला इथं 0 लिहा. शून्यानंतर इथे क्रँक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करा 135 पासून. बघा इथं इथं आपण 1 घेऊ, 2, 3, 4, 5, 6, 7. बाबा चला पहिलं काय बाबा 135 आहे. 135 त्याच्यानंतर 140 नंतर आहे 145, 150, 155, 160 आणि 165 पर्यंत आपण घेतलं. चला पुढे घेऊ चला. ओके. आता त्याच्यानंतर हे सगळे जे काय आहेत बाबा या ठिकाणी उंची आहे. ही सगळी काय बाबा विद्यार्थ्यांची उंची. तर याचं विद्यार्थ्यांची उंची दिले आणि ही उंची आहे आपल्याकडं सेमी मध्ये. ठीक आहे. झालं. आता पुढे बघा काय, पुढे विद्यार्थी संख्या. आता ही जी विद्यार्थी संख्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6 ही विद्यार्थी संख्या 4च्या पाढ्यात दिसते. मग तुम्ही लिहा 4 एके 4, 4 4 एके 4, 4 दुने 8,
4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 पर्यंत असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग इथं लिहायचं विद्यार्थी संख्या. ओके, विद्यार्थी संख्या आपण या ठिकाणी लिहूयात. विद्यार्थी संख्या. आता एवढं सगळं लिहिलं तर याच्यानंतर तुम्हाला इथं बघा, हा जो आहे इथं लिहायचा एक्स अक्ष, आडवा जो आहे तो एक्स अक्ष आणि उभा जो आहे त्याला आपण म्हणायचं वाय अक्ष. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लिहायची, ती म्हणजे काय? प्रमाण. ते नाही लिहिलं तर मार्क जाऊ शकतात. बघा प्रमाण. आता या ठिकाणी आपण प्रमाण लिहू. प्रमाण काय बाबा? एक्स अक्षावर. एक्स अक्षावर काहीतरी प्रमाण असेल आणि वाय अक्षावर काहीतरी प्रमाण असणार. बरोबर? एक्स अक्षावर बाबा 1 सेमी म्हणजे तुम्ही काय घेतलंय आणि वाय अक्षावर 1 सेमी म्हणजे तुम्ही काय घेतलंय ते आपल्याला लिहायचंय. बघा एक्स अक्षावर 1 सेमी म्हणजे काय? इथे 1 सेमी म्हणजे बघा तुम्ही 5-5 चा फरक घेतलाय. 1 सेमी म्हणजे तुम्ही 5 सेमी असं या ठिकाणी पकडलं. 1 सेमी म्हणजे 5 सेमी तुम्ही घेतलेला आहे. आणि वाय अक्षावर काय 1 सेमी म्हणजे 4-4 चा फरक आहे. बघा 4 के 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 4 विद्यार्थी. काय घेतलंय? 4 विद्यार्थी. ओके. आता यांचा आपण काढूयात आयतालेख. एकदम सोपा विषय. कुठे गेला बा आपला पेन? हा, आयतालेख. आयतालेख म्हणजे स्तंभ काढायचे ते एकमेकांना जोडून. पहिला बघा 135 ते 40 साठी 4 वारंवारता आहे. मग इथे 4 पर्यंतचा एक स्तंभ काढा. झाला. त्याला जोडून 140 ते 45 साठी 12 आहे. त्याला जोडून अशी 12 पर्यंतचा एक स्तंभ काढा. झालं. त्याला जोडून आपल्याकडे 145 ते 50 मध्ये 16 आहे. 145 ते 50 म्हणजे 16 आहे. आणि त्याला जोडून 150 ते 55 मध्ये 8 आहे. त्याला जोडून आपल्याकडे इथं 8 आहे. झालं. अशा प्रकारे झाला आयतालेख. याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही. असा आपण हा काढू शकतो आयतालेख. ठीक आहे. आता आपण जरासं पुढे जाऊयात आणि पुढचा एक प्रश्न बघू. तो सुद्धा महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न म्हणजे बघा, आयतालेखानंतर आपल्याकडे वारंवारता बहुभुज आहे. पण त्या वारंवारता बहुभुज पाहण्याच्या अगोदर हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तो बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी हा प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतंय. बघा, प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या ए मध्ये या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा दुसऱ्यातल्या ए मध्ये. इथं काय दिलंय? जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात आहे? इथं वर्ग दिले 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 60, 70, 80, 90, 100 पर्यंत. आणि ही विद्यार्थी संख्या आहे 10, 20, 30, 40, 50, 60. जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात? आता जास्त बघा इथं 60 इथं दिसते. कुठल्या वर्गामध्ये बाबा? इथं 60 ते 70 आपल्याला दिसतोय. मग इथं तुम्ही लिहू शकता बाबा 60 ते 70 या वर्गामध्ये आहे. शून्य वारंवारता असणारे वर्ग. आता वारंवारता शून्य इथं एक आहे 20 ते 30 आणि इथं एक आहे 90 ते 100. तुम्ही लिहू शकता 20 ते 30 आणि 90 ते 100 आणि 90 ते 100, 90 ते 100 या वर्गामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा वर्गमध्य. 50 विद्यार्थी संख्या कुठे बघा? ही 50. ही 50 विद्यार्थी कुठल्या वर्गाचे? 50 ते 60. आणि 50 ते 60 चा वर्गमध्य किती असणार आहे बाबा? 55. म्हणजे तुम्हाला इथे फक्त लिहायचं 55. वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा. आता वर्गमध्य 85 कोणाचा आहे बाबा? बघा 80 ते 90 चा 85. खालची वर्ग मर्यादा 80, वरची वर्ग मर्यादा 90. बघा, खालची वर्ग मर्यादा 80 आहे आणि वरची वर्ग मर्यादा 90 हे तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? बघा 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी बघा इथे ते किती दिसतात तुम्हाला या ठिकाणी? बघा इथे दिसतात 15. तर इथे तुम्ही लिहू शकता उत्तर 15. तर मित्रांनो, फक्त हा आलेख तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे, वारंवारता बहुभुज, आणि त्याच्यावरून या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची. ठीक आहे. आता प्रत्यक्षात वारंवारता बहुभुज कसा काढायचा हे आपण बघणं गरजेचं आहे. तर ते आपण आता बघूयात पुढच्या प्रश्नामध्ये. इथे बघा, हा आता वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला आहे ना अशा प्रकारे टेबल सारणी पूर्ण करावी लागेल. बघा इथं काय असतं माहितीये का? जे वर्गमध्य असतात ते एक्स आणि कुटुंबे वाय. वर्गमध्य म्हणजे एक्स चे निर्देशक आणि कुटुंबे म्हणजे वाय बिंदूचे निर्देशक असतात. एवढं लक्षात घ्या. 0 ते 200 यांचा वर्गमध्य किती बाबा? 0 ते 200 चा वर्गमध्य 100. 200 ते 400 चा मध्ये वर्गमध्य झाला 300. 400 ते 600 चा वर्गमध्य झाला 500. 600 ते 800 चा वर्गमध्य झाला 700 आणि 800 ते 1000 चा वर्गमध्य आपल्याकडे झाला 900. हे सगळे वर्गमध्य काढले आणि याच्या पुढचा एक घ्या. पुढचा एक याच्याकडे असणारे 1000 ते 1200 चा वर्गमध्य 1100. ओके, इथे एक आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. 1000 ते 1200 चा वर्गमध्य इथे लिहा. 1000 ते 1200 चा वर्गमध्य आपल्याकडे आला 1100. वारंवारता आहे 0. ठीक आहे. आता आपण काय करू? हे जे वर्गमध्य आहेत ते इथं खाली लिहू. वर्गमध्य काय बाबा? 100 पासून सुरुवात. 100 इथं बघा 100, 200, 300 वगैरे असं काहीतरी दिसतात. 100 पासून आपण 100 पासून घेऊयात. बघा इथं 0 आहे. 0 नंतर 100, 200, 300, 400,
500, 600, 700, 800, 900, 1000, 1100. ठीक आहे. त्याच्या EMI या ठिकाणी इथं आपण बाबा लिहून घेऊ. बघा 100 आहे. 100 नंतर काय करू? 200 नंतर हा 300 झाला. 400 नंतर हा 500 झाला. 600 नंतर हा 700 झाला. 800 नंतर हा झाला 900 आणि 900 नंतर हे झाले 1100. ठीक आहे. आता हे जे खाली जे लिहिले ते वर्गमध्ये. मग बाबा इथं तुम्ही लिहा वर्गमध्ये. वर्गमध्ये म्हणजे काय बाबा? हे वीज बिल आहे रुपयामध्ये. काय बाबा? वीज बिल रुपये. इथं मी फक्त सध्या रुपये लिहितो, जागा कमी आहे. तुम्ही लिहायचं वीज वीज बिल रुपयामध्ये. आणि इथं आपल्याला कुटुंबांची संख्या बघा, कुटुंबांची संख्या 0 पासून इथं पुढे तुम्ही कुटुंबांची संख्या जी आहे ती लिहू शकता. बाबा काय बाबा इथं 350, 450 तुम्ही 100 घ्या. 100 त्याच्यानंतर 200 त्याच्यानंतर 300 त्याच्यानंतर 400 आणि 500 असं घ्या. 400 आणि 500 400 आणि 500 किंवा तुम्हाला वाटलं 50-50च्या फरकाने घ्यायचं तरी तुम्ही ते 50-50च्या फरकाने सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता मग इथं हा तुमचा आहे वाय अक्ष आणि हा आपला आहे एक्स अक्ष आणि इथं लिहायचं बाबा कुटुंबे. कुटुंबे. ओके, कुटुंबे. आता या ठिकाणी प्रमाण. प्रमाण बघा. प्रमाण एक्स अक्षावर काय आहे ते लिहा. 1 सेंटीमीटर बरोबर किती बाबा? साधारणतः 100चा फरक आहे. 100चा फरक आहे. बघा इथं 100 नंतर 200 नंतर 300. 1 सेंटीमीटर म्हणजे 100 रुपये. ओके. 100 रुपये. रुपये 100 करा. आणि वाय अक्षावर जर आपण बघितलं, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 100 कुटुंबे आहेत. 100 कुटुंबे. 100 कुटुंबे. 1 सेमी बरोबर 100 कुटुंबे. ओके. आता या ठिकाणी बघा आपण आता ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण घेऊ. पहिलं काय 100 ते 240. 100 आणि 240. इथं 100 आणि 240 कुठं असणार आहे? 200च्या थोडंसं वरती. हा 100 आणि 240. पुढचा काय या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे बिंदू? 300 आणि 300. एक्सचा 300 आणि वायचा पण 300. 300 म्हणजे इथं साधारणतः. ओके. इथं आपण लिहू शकतो 300 आणि 300. ओके. इथं लिहितो. याला लिहायला मला जागा नाही पुरली म्हणून नाही लिहत. पुढचा काय बाबा? 500 आणि 450. इकडे बघा हा 500 आणि 450 400च्या थोडं 400 आणि 500च्या मध्ये. इथं आपण लिहू शकतो 500 आणि 450. आता माझ्याकडे आलेख कागद नाही. तुमच्याकडे आलेख कागद असेल तर ते व्यवस्थित दाखवता येईल. 700 आणि 350. हा बघा 700 आहेत आणि 350 इथं थोडंसं 300 आणि 400च्या मध्ये. 700 आणि 350 आणि त्याच्यानंतर 900 आणि 160 आहे. 900 आणि 160 200 आणि 100च्या मध्ये साधारणतः इथे 900 आणि 160. 900 आणि 160. हा झाला तुमच्याकडे काय बाबा? अशा प्रकारे तुम्ही हे बिंदू स्थापन केले. आता हे बिंदू स्थापन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की यांच्यामधून आपल्याला यांना जोडायचं या सगळ्या बिंदूंना. पण 100ला नाही जोडायचं. त्याच्या अगोदरचा जो काही वर्ग असतो त्याला जोडा. आता इथं नाही म्हणून 0ला जोडला. नंतर हे सगळे बिंदू व्यवस्थित जोडायचे आहेत आणि हे जोडून नंतर इथं तुमचा 1100 हा नंतरचा जो वर्गमध्ये आहे त्यांना जोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा वारंवारता बहुभुज काढू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा असेल तर तुम्हाला घेऊ शकता. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. वारंवारता बहुभुजानंतर आपल्याकडे एक येतो या प्रकरणातला महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे आपल्याला वृत्तालेख काढा. मित्रांनो, वृत्तालेखावरचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एकतर वृत्तालेख काढायला येऊ शकतो किंवा वृत्तालेखावर काही प्रश्न दिले जातात त्या प्रकारचा येऊ शकतो. आता इथं वृत्तालेख कसा काढायचा बघा. वयोगट दिलाय 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 आणि व्यक्तींची संख्या दिली 80, 60, 35, 25. आता हे टोटल किती झाले बाबा? टोटल 200 झाले. एकूण 200 आहेत. 80 आणि 60 140 या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर 60 येते. 140 आणि 60 झाले 200. आणि इथं केंद्रीय कोनाचे माप काढायचे प्रत्येकासाठी आणि इथे एकूण बेरीज किती असणार आहे? 360. कारण संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं आणि ही माहिती आपल्याला संपूर्ण वर्तुळामध्ये आपल्याला घ्यायची आहे. ओके. मग आता इथे आपण एक काम करू. केंद्रीय कोनाचं माप करताना हे 80 भागिले 200. परत हे 60 आहे म्हणून 60 भागिले 200. इथं 35 आहे म्हणून 35 भागिले 200 करा आणि 25 आहे म्हणून 25 भागिले 200 करा आणि सगळीकडे गुणायचं. कशाने गुणायचं बाबा? 360 आहे. 360 ने गुणा. गुणिले 360 करा. गुणिले 360 करा. गुणिले 360 करा. आता काय उत्तर येईल ते या ठिकाणी लिहायचं. ती कोनांची माप. बघा 80 भागिले 200. 80 भागिले 200 गुणिले 360. बघा हा शून्य गेला, हा गेला. हा शून्य गेला, हा गेला. बेक के बे, बेच चौक 8 आणि 4 गुणिले 36. 36 चौक 144. इथं आलं 144 अंश. 60 भागिले 200 गुणिले 360. 60 भागिले 200 गुणिले 360. बघा शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. बेक के बे, बेत्रिक 6. 3 गुणिले 36. 36 त्रिक 108.
108 अंश आला. 35 भागिले 200 गुणिले 360 बघा. 35 भागिले 200 गुणिले 360 करा. शून्य गेला, शून्य गेला. 35 आणि 20 पाचाच्या पाड्यात येतात. 5 7 35, 5 चोक 20. 4 आणि 36 4च्या पाड्यात येतात. 4 1 4, 4 9 36. 7 गुणिले 9 63. इथं लिहून टाका 63. आता 25 भागिले 200 गुणिले 360 बघा. 25 भागिले 200 गुणिले 360. शून्य गेला, शून्य गेला. 25 5 5 25, 5 चोक 20. 4 1 4, 4 9 36. 9 गुणिले 5, 9 5 45. इथं लिहा 45. आता एक तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. या सगळ्यांची बेरीज तुम्हाला 360 येते. जर नाही आली 360 तर समजायचं आपलं उत्तर चुकले. बघा इथं सगळ्यांची बेरीज 360 येईल. ठीक आहे. आता इथं एक बिंदू घ्यायचा 0 आणि इथं आपल्याला काय करायचं, आता ही सगळी जी माहिती आहे, ही सगळी माहिती आपल्याला ह्या वृत्तालेखामध्ये दाखवायची आहे. आता माझ्याकडे कोन मापक नाहीये, पण मी तुम्हाला अंदाजे सांगतो. पहिला 144चा कोन घ्या. असं कोन मापक ठेवा. इथून माझा 10 20 30 40 50 90, 90 नंतर 100 110 120 140 आणि 144. 144 इथं लिहा. 144 अंश कशासाठी आहे बाबा? ती कुठल्या वयोगटासाठी 144 अंश? 20 ते 25 वर्ष. 20 ते 25 वर्षे वयोगटासाठी आहे. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर पुढचा कोन मला आता इथून काढायचा आहे. तो किती? 108. मग इथून 108 अशा प्रकारे कोन मापक ठेवा आणि हे कोन मापक अशा प्रकारे एक सरळ रेषण कोन मापक ठेवलं तर इथून मोजा 10 20 30 40 50 60 70. नाहीतर काही मुलं काय करतात, इथंच ठेवतात आणि इथून मोजतात. तर तिथून नाही मोजायची. इकडे इथं ठेवायचं आणि मग मोजायचं 10 20 30 40 50 60 70 जे काय असेल तुम्ही मोजायचं आणि मग मोजून मग इथे कोन येईल. तो कोन तुमचा साधारणतः 108 मापाचा असा काहीतरी कोन येईल. ठीक आहे, असा 108. इथं लिहायचं 108 माप. आता 108 माप जे आहे ते कशासाठी आहे? तुमचं 25 ते 30 वयोगटासाठी. 25 ते 30 वर्ष वयोगटासाठी. त्याच्यानंतर 63 आहे. मग तुम्ही काय करा, परत कोन मापक आहे ना इथं अशा प्रकारे ठेवा आणि इथून 10 20 30 40 63 म्हणजे असं साधारणतः असं काहीतरी येईल इथे आणि इथं लिहा आपण 63 अंश. बरोबर. 63 अंश कशासाठी आहे बाबा? 63 अंश आहे आपल्याकडे 30 ते 35 वयोगटासाठी. मग इथं लिहायचं 30 ते 35 वयोगट वर्ष. आणि हा जो राहिलेला आहे हा तुमचा 45 अंश मापाचा. एकदा चेक करा हा कोन किती मापाचा राहिला आहे. एक तर 45 मापाचाच राहील. जर किंवा त्याच्यापेक्षा एखादा अंश वर खाली चालेल, पण 5-6 अंश 10-12 अंश वर खाली जातोय तर समजायचं कुठेतरी गडबड केलेली आहे. आणि तो कशासाठी आहे? 35 ते 40 साठी. इथे लिहायचं 35 ते 40 वर्ष. आता हा जो वर्तुळ आहे तो किती अंश मापाचा काढायचा? तर शक्यतो 5 अंश सॉरी किती त्रिज्येचा काढायचा? तर शक्यतो हा 5 सेंटीमीटर त्रिज्येचा काढा म्हणजे बरं पडतं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे शेवटचा एक प्रश्न आहे, तो पण खूप महत्वाचा आहे. तो आपण या ठिकाणी बघू. बघा, शेवटचा प्रश्न आपल्याकडे आहे. याच्यात काय दिलंय की एकूण व्यावसायिकांची संख्या बघा इथे ही माहिती दिली. एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृती 6.13 मध्ये दिलेला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे बघा. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यवसाय आहेत? बघा पहिलं काय बाबा सांगितलंय? बांधकाम. बांधकाम. आता या बांधकाम क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक असतील? आता बांधकाम क्षेत्रामध्ये बघा, बांधकाम क्षेत्रामध्ये कोणाचं माप किती बाबा? केंद्रीय कोणाचं माप 72 अंश आहे. तर हे 72 अंश किती पैकी आहेत? 72 किती पैकी? 360 पैकी, म्हणजे भागिले 360 आणि गुणिले एकूण किती बाबा व्यावसायिक आहेत? 10,000 गुणिले 10,000. बरोबर. काय केलं? 72 भागिले 360 गुणिले 10,000 म्हणजे 72 360 पैकी 72 आहे. तर 10,000 पैकी किती व्यवसाय असतील ते आपण काढू. बघा 36 एके 36, एक शून्य घेतला किंवा 36 10 360 आणि 36 दुने आपल्याकडे या ठिकाणी आलं 72. 36 दुने 72. आता 2 गुणिले 10,000 किती झाले बाबा या ठिकाणी? 2 गुणिले 10,000 झालं 20,000. बरोबर. 20,000 भागिले 10 जर केलं तर आपल्याकडे किती आलं? 2,000. तर बांधकाम क्षेत्रामध्ये 2,000 कामगार आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये 2,000 व्यावसायिक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरं काय बाबा? प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक आहे? प्रशासन क्षेत्रामध्ये किती व्यावसायिक आहेत? तर प्रशासनामध्ये पण एकदम सेम आहे मित्रांनो, असंच सोडवायचं आहे. प्रशासनामध्ये जर बघितलं तर प्रशासनासाठी केंद्रीय कोणाचं माप 36 आहे. मग इथे लिहायचं 36 भागिले 360 गुणिले 10,000 एवढंच करायचं. शून्य गेले, शून्य गेले, 36 गेले, 36 गेले. वर किती राहिले? 1,000. संपला विषय. 1,000 आलं. त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रामध्ये किती टक्के? हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. उत्पादन क्षेत्रात
किती टक्के व्यावसायिक आहेत? किती टक्के? किती टक्के व्यावसायिक? किती टक्के व्यावसायिक? आता इथं आपल्याला आकडा नाही विचारला, किती टक्के विचारलेत. 1000, 2000 हे नाही आणि टक्के हे नेहमी 100 मध्ये असतात. मग काय करायचं? उत्पादन क्षेत्रात केंद्रीय कोणाचं माप किती आहे? उत्पादनासाठी कुठे गेलं 90 आहे. मग इथे लिहायचं 90 भागिले 360. आता गुणिले काय करायचं? टक्के विचारले आणि टक्के 100 मधून असतात. म्हणून इथे लिहायचं 100. मग आता काय होईल? बघा 9 एके 9, 9 चोक 36, 90 चोक 360. 100 भागिले 4. 100ला 4 ने भाग लावला किती झालं? 25%. म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये 25%. ओके. तर मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, आता आपण काय केलं आजच्या या चर्चेमध्ये प्रत्येक म्हणजे सांख्यिकी जे प्रकरण होतं ना, प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित घेतलेलं आहे. म्हणजे मध्य काढण्याच्या 3 पद्धती, सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत, मध्य प्रमाण विचलन पद्धत. त्याच्यानंतर मध्य कसा काढायचा, बहुलक कसा काढायचा, आयतालेख कसा काढायचा, वारंवारता बहुभुज कसा काढायचा, वृत्तालेख कसा काढायचा, वृत्तालेखावरचे प्रश्न कसे काढायचे हे आपण समजून घेतलंय. मित्रांनो, प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित आपण समजून घेतलंय. हे गणित जे आहे आता प्रत्येक गणित मित्रांनो आपण अशा प्रकारे समजून घ्यायचं आहे, की या प्रकारचं कुठलंही गणित जर तुम्हाला आलं, तरी ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गणित समजून घ्यायचं आहे. गणित पाठ करायच्या भानगडीत नाही पडायचं मित्रांनो. पाठ करायच्या भानगडीत नाही पडायचं. घोकंपट्टीच्या भानगडीत पडायचं नाही. पाठ कराल तर सगळं सपाट होईल. आपण विसरून जाऊ. त्याच्यामुळे ज्या गणिताचा अभ्यास तुम्ही इथून पुढे कराल, ते प्रत्येक गणित अशा प्रकारे समजून घ्यायचं, अशा प्रकारे आत्मसात करायचं आहे, की त्या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी मला सोडवता आलं पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि 10वी गणित भाग 1 आणि 2च्या आणि इतर सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांच्या PDF हव्या असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली इम्पोर्टंट नोट्सची सुद्धा लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इम्पोर्टंट नोट्स डाउनलोड करू शकताय आणि आपला WhatsAppचा जो चॅनल आहे तो सुद्धा आपला फॉलो करा. त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय. सगळ्यांना धन्यवाद.